तर येस, गुड मॉर्निंग. आज मोठा व्लॉग येतो आहे बरेच दिवसांनी आणि धो मस्त पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडत असताना असं चमचमीत खायचं खूप मन होतं. तर आज आपण पावभाजी करणार आहोत. तर त्यासाठीच ह्या भाज्या सर्व आपण घेतल्या आहेत. तर इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहे आणि ज्या आपण भाज्या घेतलेल्या त्या आपण कुकरला लावल्या आहे. आता आपण फोडणीची तयारी करत आहे. त्यामध्ये तेल घेतलं आहे कढईत आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे आणि सर्वप्रथम आपण कांदा टाकणार आहोत आणि तो बटरमध्ये एकदम असा फ्राय करून घेणार आहोत. आणि कांदा टाकल्या इतका छान वास आला आहे बटरचा. तो छान असा आपण परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. मऊ झाला पाहिजे तो. आणि थोडा मऊ झाल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. मी इथे रेडीमेड वापरते कारण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. त्यानंतर लगेचच आपण शिमला मिरची टाकणार आहोत आणि शिमला मिरची थोडीशी आपण परतून घ्यायची आहे आणि त्याला वाफ काढायची आहे 5 मिनटं. आणि वाफ काढल्यानंतर मस्त अशी शिमला मिरची पण आपली शिजली आहे. आता त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो आपल्याला नरम होईपर्यंत शिजवायचा आहे, त्यामुळे त्याला आपण आता त्याच्यावर ढाकण ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं आणि थोडंसं परतून घेऊया. त्याच्यानंतर हळद पावडर टाकूया. हळद टाकल्यानंतर ते थोडा वेळ परतून घ्यायचं आहे 5-10 मिनटं. त्याच्यानंतर आपण लाल तिखट घरगुती मसाला टाकत आहोत आणि मसाला टाकल्या आपल्याला बटर टाकायचं आहे, त्यामुळे खूप चांगला सुगंध येतो आणि टेस्ट पण छान लागते भाजीची. त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आहे इकडे, तो मी टाकत आहे थोडासा. त्याच्यानंतर आपण ती आपली भाजी आहे सगळ्या त्या टाकायच्या आहेत आणि आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला बटर टाकायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट काम आहे ते. त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला. आणि आमची पावभाजी तयार आहे. मस्त मस्त भाजी